नमस्कार मंडळी, मी संदेश कृष्णा परब स्वागत करतो तुमचं माझ्या पहिल्या मराठमोळ्या व्लॉगमध्ये। हा जो व्हिडिओ तुम्ही आता पाहणार आहात तो मी 23 फेब्रुवारी 2025ला रेकॉर्ड केला आहे आणि त्यामागचं निमित्त म्हणजे प्रोजेक्ट अमृत। आता प्रोजेक्ट अमृत काय आहे, कशासाठी आहे याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आहे। तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर जे काही तुमचं मत असेल तिथे कमेंट सेक्शनमध्ये मांडा। तर आता हा व्हिडिओ मी चालू करतो, तुम्ही त्याचा आनंद घ्या। त्यांना थांबवण्याचा प्रॉब्लेम असेल त्याला गव्हर्नमेंट कॉल करायचं आहे का खोललेलं? ती फुटणार काढणार काढतोय कोण जिंकलं का? बीमची आहे का कोण माहिती काय माहिती असतील फॉर द सेफ्टी रिझन आता आपल्याला मास्क लावायचं आहे, कारण सगळं धूळ कचरा वगैरे सगळं उडणार आहे। तुम्ही बघत असाल तर तेव्हा चालू झाली सेवा चालू झाली आहे पूर्ण स्वच्छ आणि सेवा हे दोन्ही इन्क्लुडिंग सेवा करते। जीवनसी मधून पण काही अधिकारी आलेले आहेत, तर ही सेवा चालू आहे तर ही सेवा चालू आहे राष्ट्रपती सेवा बाजूला गाडीचा जो परिसर आहे तो आम्ही क्लीन करतो। जेव्हा नगरपासून चालू झालं अभी समय के सद्गुरु सुदीक्षा हरदेव जी महाराज इनके असीम कृपा से ये सारे जन तक सेवा मिली है। आज 23 फरवरी सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी के महाराज के जन्म के उपलक्ष्य में आज जो सद्गुरु ने सेवा बख्शी है कि जितने भी वाटर बॉडीज़ है, सरोवर है, तालाब है, नदियाँ है, इनको पूरी साफ़ सफाई करने की जो आज सद्गुरु ने सेवा मिली है, दी है, वो साथ संगत और समस्त सेवा दल मिलके आज के दिन ये सेवा निभा रहे हैं। तो आप सद्गुरु माता जी के चरणों में ऐसी अरदास करते हैं कि हमें हमेशा सेवा बख्शते रहना और मानव मात्रा की सेवा में हमें आगे बढ़ चढ़ करना, क्योंकि मानव मात्रा की सेवा करना ही एक संत निरंकारी सेवा दल का परम कर्तव्य है। और साथ साथ जो मिशन का मैसेज है कि सभी को प्यार देना और विश्व बंधुत्व में योगदान करना, यही जो एक उम्मीद, यही जो एक लक्ष्य लेके सारे सेवा दल चल रहे हैं, उनको ये लक्ष्य पूर्ति के लिए ताकत देना, यही अरदास सद्गुरु माता जी के चरणों में प्यार से कहना धन्यकार जी। 1256 लेडीज शिक्षिका आपल्याला आता बाईट देतील या सेवेसाठी। हो बोला ना, छान झाली सेवा। बोला काय ते प्रेमाने बोला। धन निरंकार जी, आज सद्गुरू बाबा हरदेव सिंग महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या संत निरंकारी मंडळातर्फे स्वच्छता अभियान हा कार्यक्रम राबवला जात आहे। तरी आमचे 1256चे जवळजवळ सत्संग आणि सेवादल मिळून 101 जण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि हे स्वच्छता अभियान राबवण्यामागे एकच उद्देश आहे की स्वच्छ जल आणि स्वच्छ मन, जसं हे जल स्वच्छ आपण करतो तसंच आपलं मन देखील हे
स्वच्छ राहिलं पाहिजे. आणि प्रदूषण आपण म्हणतो जे म्हणतात की प्रदूषण आत असो किंवा बाहर, मतलब प्रदूषण अंदर हो या बाहर, दोनों ही हानिकारक होता है. इसी तरह हमने हमारा जो हम रहते हो परिसर भी स्वच्छ रखना है, और हमारे मन में जो विचार आते हैं वो भी हमने हमेशा अच्छे विचार हमारे मन में आने चाहिए, यही प्रयास करना है. यही इस निरंकारी मिशन का प्रयास है कि ये प्रदूषण हमेशा के लिए हमारे अंदर मन से हट जाए, और हम ये जो विश्व है वो विश्व बंधुत्व का नारा देते हुए बाबा हरदेव सिंह जी महाराज का हमारा जो सपना है कि पूरा विश्व निरंकारी बन जाए, यही हमने कोशिश करनी है. प्यार से कहना धन निरंकार जी. करू सेवा कुठे कुठे चालू आहे बघा. सेवा सगळीकडे आमचे सेवादल आहेत, लेडीज सेवादल आहेत जिथे सेवा करत आहेत. खूप छान पद्धतीने सेवा चालू आहे. आपण बघा इथे या महात्मांनी सगळा कचरा गोळा केलाय. आलो आलो. सगळी साफसफाई चालू आहे व्यवस्थित. खूप छान पद्धतीने सेवा चालू आहे बघा. इकडचं सगळं क्लिअर पण झालं. आणि हा नंतर कचरा सगळा ह्या निर्माल्य पेटीमध्ये भरणार. आणि हे आमचे आडविलकर महाराज. आडविलकर महाराज काही बोलणार? काही वचन द्या तुमच्याकडून. काही नहीं बोल सकते. काही प्रदूषण अंदर हो या बाहर दोनों हानिकारक है. ये सदगुरु का कहना है, हम उस वचन पे चल रहे हैं. और हम यहाँ पे जो स्वच्छ मन स्वच्छ जल स्वच्छ मन निभा रहे हैं. तो सदगुरु की कृपा से ये सब हो रहा है. प्यार से कहना धन्यवाद. तर हे होते आपले आडविलकर महाराज जे सेवेमध्ये नेहमी अग्रेसर असतात. धन्यवाद. आणि ही ते आपली सेवा चालू आहे. निरंकारी मिशनने हे जे सेवेबद्दल म्हणजे सेवा ही दिलेली आहे आम्हाला. खरंच आपलं प्रदूषण रहित आम्ही सगळं करतो आणि आमचे सेवादलांचं योगदान असतं आणि सत्संगचं पण योगदान असतं. आणि त्यामध्ये एकच उद्देश असतो की आपला देश प्रदूषण विरहित व्हावा आणि सगळ्या ठिकाणी इतकी स्वच्छता राहावी की जेणेकरून कोणालाही ह्याचं प्रदूषणचा म्हणजे परिणाम होऊ नये आणि त्याच्यासाठी कुठचाही आजार आपल्या जवळ येऊ नये एवढाच उद्देश असतो. आणि सत्संगाजी प्रेमाने बोला. सद्गुरू बाबाजींचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने सफाई अभियान संत निरंकारी मंडळाच्या वतीनं होत आहे. तर या ठिकाणी बाबाजीसुद्धा सांगून गेले की प्रदूषण अंदर का हो या बाहर का दोनों हानिकारक. म्हणून हे संत महात्मे या ठिकाणी या सेवा म्हणून हे संत सफाई अभियान चालू आहे. आणि सर्वांचं असंच ध्यान असावं की आम्ही ज्या ठिकाणी राहतो तीच जागासुद्धा साफसुथरी असावी. त्यामुळं आरोग्यसुद्धा तुमचं आमचं चांगलं राहतं. त्यासाठी हा संतांचा अट्टास आहे. आम्ही सुखी झालो तुम्ही सुखी व्हा, आम्ही घडलो तुम्ही बी घडा ना. म्हणून हे संतजन सफाई अभियान चालवून या ठिकाणी सर्व परिसर स्वच्छ होत आहे. सत्संगजी प्रेमाने बोला. दयाल निरंकारजी. तर हे होते कांबळे महाराज. चुकून मी मगाशी पाटील महाराज बोललो, तर कांबळे महाराज आहेत. आता आपण शोधूया आमचे सेवादलचे शिक्षक महात्माजी, त्यांच्याकडून बाईट घेऊया. हां, तर इथे आपले युवा सेवादल महात्मा धीरज निवळकरजी आणि अंश इकडे अंश इथे असं पळू नका. हे बघा किती महात्म्यांनी सेवा केली आहे. पूर्ण डबा भरलाय. अंशी एक गीत होऊन जाऊ दे.
सद्गुरूचा प्रचार करायचा आपल्याला. अंशी आपल्या नंतर वाईट देतील. सो आपण सगळ्यांचे बाईट घेत जाऊ जसं जसं पॉसिबल होईल, कारण सगळे सेवा करण्यात पण तेवढेच मग्न आहेत. सो बघू जसं जसं बाईट कोण देईल तसं पण घेत जाऊ. साथ संगत जी, बड़े प्यार से कहना धन निरंकार जी। सदगुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज के जन्मदिन पर ये स्वच्छता अभियान चल रहा है, तो इनकी कृपा से जो हमें ये सेवा मिली है तो दातार का बहुत बहुत शुक्रिया है। जैसे कि स्वच्छ जल और स्वच्छ मन हमेशा रहना चाहिए, यही सदगुरु के चरणों में अरदास है कि हमेशा ये सेवा करने का मौका हमें मिल जाए। प्यार से कहना धन निरंकार जी। आता आपण पुढे जाऊ. हे बघा, इफ यू कॅन सी सेवा खूप जोरात चालू आहे. आणि हा तो तलाव आहे, हे जलाशय आहे, हे स्वच्छ करायचं. पण हे स्वच्छ BMC वाले करतील. आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा संत निरंकारी मंडळ, सेवादल, व्हॉलंटियर आणि आपली सत्संग यांचा सहभाग इथे आहे. आणि हे आपले सेवादलचे महात्मा. सत्संग जी, प्रेमाने बोला धन निरंकार जी. आज 23 फेब्रुवारी सद्गुरू हरदेव सिंग महाराजांचा आज जन्मदिवस आहे. आज त्यांची जन्मतिथी आहे. त्यानिमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे स्वच्छता अभियान, स्वच्छ जल स्वच्छ मन हा उपक्रम राबवला जात आहे. तर संपूर्ण जगामध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. तरी सर्व सेवादल महात्मा, सत्संग महात्मा आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तलाव या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहून स्वच्छता अभियान राबवत आहेत. सत्संगजी, प्रेमाने बोला धन निरंकार जी. ठीक आहे. निरंकार जी. विशालजी, 2 शब्द बोला आपल्या या उपक्रमाबद्दल, मंडळाच्या उपक्रमाबद्दल 2 शब्द बोला. तुमच्याकडून अपेक्षित आहे. इकडे दोघांनी इकडे ना, ताई इकडे ये ना. हे उभं सात संगतजी, प्रेमाने बोला धन निरंकार जी. आज सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजींच्या असीम कृपेने इथे जो स्वच्छता अभियानचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते केवळ सद्गुरूची कृपा आहे. आणि जसं हुजूर बाबाजींनी देखील म्हटलेलं आहे की स्वच्छ जल स्वच्छ मन, की खरोखरच आज आपण बघायला गेलं तर दुनियामध्ये नाना तऱ्हेचे प्रदूषण आहेत. जसं आपल्याला शाळेमध्ये शिकवलं गेलं की ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि हवा प्रदूषण, वायू प्रदूषण म्हणू शकतो आपण. सत्संगतजी, आणि आज सद्गुरू समयाचे सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जो माणसाच्या मनामध्ये जो प्रदूषण चालू आहे, की जसं म्हणतात की जसे नानाविध गुण भरलेले आहेत की राग, द्वेष, अहंकार, तिरस्कार हे सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच आज आमच्या सद्गुरूचं देखील ते घोषवाक्य आहे की स्वच्छ जल स्वच्छ मन, की जसं पाणी निर्मळ असतं तसं मन देखील निर्मळ व्हावं ही सद्गुरूची इच्छा आहे. आणि केवळ त्याचसाठी की आपण ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर देखील स्वच्छ असावा आणि जेणेकरून आपलं आरोग्य सुंदर राहील आणि सत्संग केल्याने आपलं मन सुंदर राहील. सत्संगजी, प्रेमाने बोला धन निरंकारजी. तर ह्या होत्या आपल्या शिल्पा टवटेजी. खूप सुंदरपणे एक्सप्लेन केलं आपल्या ह्या उपक्रमाबाबत. सो आता त्या बाजूला तलाव स्वच्छ केले जात आहे. प्रेमाने बोला धन निरंकार. आज म्हणजे
आज महाराजांचा महात्म्यांचा जन्मदिवस ना जन्मदिवस आणि या जन्मदिवसाचं औचित्य साधून पूर्ण जगामध्ये असेल, भारतामध्ये असेल, महाराष्ट्रात आणि आपल्या भांडूपमध्ये असेल एक स्वच्छता अभियान. ज्या परिसरात आपण राहतो तो परिसर स्वच्छ व्हायला पाहिजे. जसं आपलं मन स्वच्छ असेल तर जग स्वच्छ दिसतं, तसंच हा परिसर स्वच्छ व्हायला पाहिजे हा एक उद्देश मनासोबत ठेवून हे स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. आणि खास करून या शिवाजी तलावाचं हे स्वच्छ परिसर करावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून हे भांडूपमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तलाव हे स्वच्छ राहायला पाहिजे या उद्देशाने आज हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम चालू आहे. मी चव्हाण साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना खरं तर त्यांचं मी अभिनंदन करेन की आपण एक मनामध्ये उद्दिष्ट साधलं की हे स्वच्छता प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे हाच एक उद्देश ठेवून आपण हे सगळं काम करत आहे. महानगरपालिकेचे अधिकारी इथे आहेत, आपणही सगळे सत्संगमधील सगळे सभासद इथे आहेत आणि त्या माध्यमातून हा स्वच्छता आयोजन करण्यात आले. मी या विभागातला एक सफाई कामदार आमदार म्हणून आपल्याला देखील सहभागी झालो आहे आणि असंच सत्कार्य आपल्या हातून घडत राहो. मग ते रक्तदान शिबिर असेल, एखाद्याचं आरोग्याच्या समस्या असेल, म्हणजे सामूहिक लग्न सोहळा असेल, या सगळ्या बाबीमध्ये आपण जो पुढाकार घेता आणि या पुढाकाराच्याच माध्यमातून आपल्याकडे भाविक आज मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे जमा होत आहेत आणि या भाविकांना सोबत घेऊनच आपण हे सत्कार्य करतात. आपल्याला माझ्या परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझ्याकडनं जी सेवा करून घ्यायची ती सेवा करून घ्या एवढंच या निमित्तानं बोलतो आणि तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. सद्गुरू बाबा निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण विश्वामध्ये अमृत प्रोजेक्ट स्वच्छ जल स्वच्छ मन आज हा स्वच्छता अभियान संपूर्ण जगात अभियान राबवलं जातं आहे. त्यामध्येही आज भांडूप पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे सुद्धा हे कार्यक्रम राबवला जात आहे. तर आज निरंकारी बाबाजींचं वचन है प्रदूषण अंदर हो या प्रदूषण बाहर हो दोनों हानिकारक है और प्रदूषण बाहर का भी स्वच्छ करने वाले सारी दुनिया है पर अंदर का प्रदूषण भी निकालने वाले निरंकारी मिशन है. स्वच्छ जल दुनिया में सब जगह चल रहा है पर स्वच्छ मन करने वाला है एक ही मिशन निरंकारी मिशन है. तो बस यही प्रार्थना है सारे सेवादार को भरपूर आशीर्वाद प्रदान करिए और सब एकच कारण आहे अव्वल अल्लाह नूर पाया कुदरत दे सब बंदे एक नूर दे सब उपजा कोण भले कोण मंदे एक बाप सगळ्यांचा सबका मालिक एक आहे ह्याची ओळख निरंकारी मिशन करून दिली जाते. म्हणून सर्व जाती धर्माची लोक आज निरंकारी मिशनला मानतात आणि प्रेमाने मानवतेने आज विश्वबंधुत्वाचे एकत्र राहत आहेत. तर सर्वांच्या चरणावर हीच कळकळीची प्रार्थना आहे. निरंकारी मिशनमध्ये येऊन आत्मा आणि परमात्म्याची ओळख करून घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करावं हीच प्रार्थना. प्रेमाने बोला धन धन. प्रेमाने बोला बोल सद्गुरू महाराज की जय. हरी राजमाता की जय. प्रेमाने बोलूया. सेवा महान आहे सेवेत शान आहे सेवा करेल जो जगी तो महान ठरे. सारे सुखों की है खान सेवा सारे सुखों की है खान सेवा. सद्गुरु का है वरदान सेवा है महान सेवा. सारे सुखों की मिले तन को खुशी सेवा से मिले मन को खुशी सेवा से मिले तन को खुशी सेवा से मिले मन को खुशी सेवा से. सेवा करते हैं जो गुरु के प्यारे हैं वो सेवा करते हैं जो गुरु के प्यारे हैं वो लाहे चेहरे पे ये मुस्कान सेवा. सारे सुखों की कान सेवा सद्गुरु का है वरदान सेवा है महान सेवा. सारे सुखों की
साथ संगत जी प्यार से कहना धन निरंकार जी। तर आता आपल्यासोबत आहेत अजित पराडकरजी. तर ते आपल्याला 2 शब्द सांगतील ह्या उपक्रमाबद्दल. तर पराडकरजी बोला, काय वाटतं? धन्यकारजी, आज 23 फेब्रुवारी आमचा एक आवडता दिवस म्हणजे बाबाजींचा बड्डे आम्ही त्यावेळेला मनवायचो आणि त्याच्या प्रेरणेनेच आज बाबाजींच्या प्रेरणेने स्वच्छता अभियान आम्ही हे राबवत आहोत. त्यांचं एक इम्प्रेशन म्हणजे आम्हाला खूप प्रेरणादायी ठरतं आणि प्रत्येक फेब्रुवारी महिना आला की आम्हाला त्या बाबाजींची आठवण येऊन स्वच्छता अभियान हा एक जो टास्क आहे आमचा बाबाजींच्या प्रेरणेनेच आम्ही पुढे केल्याने आता त्या सद्गुरू माता सुदक्षा माताजी यांनी पण तोच प्रण हाती घेऊन पुढे केलेला आहे आणि आम्ही या स्वच्छता अभियानला कुठेही असेल तरी पण आम्ही न विसरता ह्या इकडे स्वच्छता अभियानला आमचे सेवादल म्हणा किंवा आपल्या युनिटचे पूर्ण अधिकारी म्हणा किंवा बहीण पुरुष मंडळीसुद्धा आम्ही इकडे येऊन या सेवेमध्ये पूर्णपणे सेवा करण्याचा आनंद करतो. हा तलाव शिवाजी तलाव म्हणा, शाळा म्हणा, पराग हायस्कूल आहे आमच्या एरियातली भांडूप कोकण नगर. त्यामध्ये आमचे अधिकारी जे आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही सेवेचा हातभार उचलतो आणि शिवाजी तलावच्या आजूबाजूचा परिसर आणि त्याच्या बाजूलाच एक पराग हायस्कूल आहे तिथे आमचे रेग्युलर सत्संग होते. त्या ठिकाणी पण आम्ही स्वच्छतेचं अभियान आम्ही सेवादलाने करत आहोत आणि त्या प्रेरणेनेच आज काही महात्मा पण आहेत, सत्संगमध्ये येणारे महात्मा पण सेवादल पण आहेत, बहिणजी पण आहेत आणि मुखी महात्मा आमचे आदरणीय विजय चव्हाणजी यांच्या पण प्रेरणेने आम्ही हा कार्यक्रम राबवतो आहे. आज ते पण आमच्याबरोबर सेवा करत आहेत आणि आदरणीय आमचे सेक्टर संयोजक महात्मा श्रीधर पाटीलजी पण आज यावेळेला उपस्थित आहेत. त्यांनी पण आम्हाला एक इम्प्रेशन दिलेलं आहे स्वच्छता अभियानचं आणि आशीर्वाद पण दिलेला आहे. त्या प्रेरणेनेच आम्ही आज सेवा करतो आहोत आणि आज शिवाजी तलावचा जे स्वरूप आहे सत्संगात बिफोर आणि आफ्टर म्हणायला गेलं तर बघायला तर खूप फरक आहे. आज सकाळी आम्ही इथे आल्यावर बघितलं की अस्वच्छतेचं प्रमाण जे आज वाढलेलं आहे. आज पाण्यामध्ये जो काय प्रदूषण आहे हे प्रदूषण आहे ते प्रदूषणाच्या बाबतीत बाबाजींनी पण एक उदाहरण दिलं होतं कि प्रदूषण कैसा भी हो, अंदर हो या बाहर हो, वो हानिकारक ही है. इसलिए ये प्रदूषण दूर करने के लिए हम लोग ये जो स्वच्छता अभियान है वो बहुत मायने रखता है और उनकी से प्रेरणा से, उनके आशीर्वाद से हम लोग ये सेवा सत्संग और सिमरन से योगदान दे के हम लोग की सेवा निभा रहे हैं. प्यार से कहना धन्यवाद. तर हे होते आपले पराडकर महात्मा. आधी बोलत होते की मी काय नाही बोलणार, पण किती सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं, खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. करा करा सेवा करा, सत्यगुरुची करा, सर्व सुख येईल घरा, अनुभव पहा जरा. करा करा सेवा करा, सत्यगुरुची करा, माता निरंकारी आलिया भुवरी, सर्व जगताला करण्या सुखी या संसारी. ओ करा करा सेवा करा, सत्यगुरुची करा, सर्व सुख येईल घरा, अनुभव पहा जरा. करा करा सेवा करा. सत्संगात प्रेमाने बोला धन्यकारजी की आज सद्गुरू बाबा हरदेव सिंग महाराजांचा वाढदिवस आणि याच औचित्याने जो हा उपक्रम राबवलेला आहे की स्वच्छ जल स्वच्छ मन, कि प्रदूषण अंदर हो या बाहर दोनों हानिकारक है. सद्गुरू बाबाजींचं हे संतोषानं आम्हाला दिलेलं आशीर्वचन आहे की ज्याप्रमाणे या सत्संगाच्या माध्यमातून मन स्वच्छ करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तद्वतच बाहेर जो प्रदूषण आहे, मग तो संतोषानं जलस्थ प्रदूषण असो, वायू प्रदूषण असो, संतोषानं आम्हीच करणारी जी इतस्तता पडणारी जी घाण असो ती साफ करण्याचं संतोषानं कृपा सद्गुरूने आमच्यावर केलेली आहे की तुका म्हणे संत सेवा आणि माझ्या पूर्वजन्मीचा ठेवा. आणि हेच औचित्य साधून आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आम्ही जे काही साफसफाई अभियान राबवलेलं आहे ही सद्गुरू माऊलीने दिलेली आम्हाला देणगी आहे आणि संतजानं ही सेवा निरंतर घडत राहू आमच्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत हिचं अर्धाच ही कामना आमच्या सद्गुरू माऊलीकडे की जेणेकरून संतजानं हा सेवेचा वसा ज्या वर्दीच्या स्वरूपात आम्ही सर्वांनी जो घेतलेला आहे तो अगदी शेवटच्यापर्यंत हृतस्थपणे पाळता देखील येऊ दे. आणि सद्गुरूंचं पुन्हा एकदा शुक्रिया आभार की त्यांनी हा आम्हाला मोका दिला, संधी दिली. प्रेमाने बोला धन्यकारजी. आम्ही करीतो वंदन तुझला, आम्ही करीतो वंदन तुझला,
स्वीकार करावा. आम्ही बालक तुझे गुरुराया श्रीहात धरावा, श्रीहात धरावा. निरंकारी बाबा हरदेव बाबा, निरंकारी बाबा हरदेव बाबा. सद्गुरु माऊली आम्ही बालकताना, दीन दुबळ्याची ती काचा फुटू दे रे पाना. गारंडते आकाशी चित्त पिलापाशी, वात्सल्याची मूर्ती दिसावी माझ्या नयनाशी. तुझ्या पायी भक्तजनांचा, तुझ्या पायी भक्तजनांचा उद्धार करावा. आम्ही बालक तुझे गुरुराया श्रीहात धरावा, श्रीहात धरावा. निरंकारी बाबा हरदेव बाबा, निरंकारी बाबा हरदेव बाबा. प्रेमाने बोला प्रेमाने बोला. सद्गुरू माताजींची असीम कृपा की जी ही स्वच्छता अभियान, स्वच्छ जल स्वच्छ मन अमृत प्रोजेक्ट हे जे सद्गुरू माताजींनी आपल्याला आज दिलेलं आहे, ही मानव मात्रेची सेवा आहे. ज्याबरोबरीच आपली स्वतःची ही अशा प्रकारे सेवा सद्गुरू माताजी देत आहेत. शुक्र आहे सद्गुरू माताजींची. थँक्यू सद्गुरू माताजी. तुम्ही आम्हाला अशाच प्रकारे या मानव मातेच्या सेवेला असंच जोडून ठेवा. तुमची ही कृपा आमच्यावर अशीच कायम कायम राहू दे. प्रेमाने बोला. थँक्यू. स्वच्छ जल स्वच्छ मन, स्वच्छ जल स्वच्छ मन, स्वच्छ जल